नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता रोमॅन्टिक आणि जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहावयास मिळणार आहे. आणि त्यामध्ये अखेर 3 भयानक घटना घडून आता सावली ही एकनाथ आणि कान्हूसाठी आता पंढरपुराला जायला निघाल्यानंतर आता सारंगला आलेल्या एकाच फोनने सारंग हा सावलीला घेऊन एकनाथ आणि कान्हूसाठी कसे पंढरपुरात येतो. आणि पंढरपुरात आल्यानंतर आता आषाढी एकादशीला पंढरपुरात विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर आता सावली एकनाथ आणि कान्हूसाठी कसे आता प्रार्थना करण्यासाठी आता तिथे गाणे गाते. आणि ते गाणे गात असताना आता सावलीचा आवाज सारंग समोर कसा येतो. आणि ताराही घरी असताना आता पंढरपुरात चक्क सावलीने ताराच्या आवाजात गाणे म्हटल्यानंतर आता एकनाथराव हे सारंग समोर कसे सावलीच्या आवाजाचे भांडे फोडतात. आणि एकनाथराव आता सारंगला भयानक भूतकाळ सांगून तोच आवाज हा सावलीचा असल्याचे आता एकनाथराव कसे सारंगला सांगतात. आणि सावली ही आजपर्यंत तारासाठी तिच्या आवाजात गाणं गात होती आणि तो आवाज ताराचा नसून सावलीचा होता हे सत्य. आषाढी एकादशीला पंढरपुरात कसे सारंग समोर येते हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. आणि त्यामध्ये आता मेंदळ्यांच्या घरी सावलीसाठी खूप चांगले दिवस येऊ लागलेले असतात. आणि मॉडेल हंटमध्ये सुंदरतेचे अतिसुंदर व्याख्या देऊन सावलीने आता मॉडेल हंटची रूपम कॉस्मेटिकची स्पर्धासुद्धा जिंकलेली असते. आणि हळूहळू आता सारंगला सावलीच्या प्रेमाची ओढही लागलेली असते. सारंग आता सावलीच्या बाजूने झालेला असतो आणि सारंगला सावलीने आंतरिक मनाच्या सौंदर्यतेने आपलेसे केलेले असते. आणि त्यानंतर इकडे मात्र एक मोठी भयानक घटना घडते. आणि आता एकनाथराव कान्हू हे दोघीही आषाढी एकादशीला गेलेले असतात. आणि इकडे पॅरालिसिसचा झटका आल्यानंतर हॉस्पिटलमधून सारंगने आता सखदेवला देखील त्यांच्या मेंदळ्यांच्या घरी आणलेलं असतं. आणि आता सावलीच्या मनावरती एक ओझं लागलेलं असतं. ते ओझं म्हणजे सावलीने आत्तापर्यंत लपून ठेवलेला तिचा आवाज. आणि सारंगने आता सावलीवरती सगळ्यात मोठा विश्वास दाखवलेला असतो. पण सावली आपल्यापासून काहीतरी लपवते हे मात्र सारंगच्या लक्षात आलेलं असतं. सारंगने ते अमृताला देखील बोलून दाखवलेलं असतं. तेव्हा अमृता म्हणते की सारंग, काही जरी झालं तरी आता सावली तुझ्यापासून काहीतरी लपवते हे तुला शोधून काढावं लागेल. आणि इकडे आता सावलीने विठ्ठलाकडे प्रार्थना करून काही जरी झालं तरी मला सारंग सरांवरचा विश्वास अजिबात तोडायचा नाही आहे आणि हा आवाज माझा आहे. अखेर आपण सारंग सरांना सांगू आणि सारंग सरांपासून आपल्याला काहीच लपून ठेवायचं नाही आहे. कारण सारंग सरांनी सुद्धा आज आपल्या सगळ्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली. सखदेव दादांचा हॉस्पिटलचा खर्च केला, त्यांना इथे घेऊन आले. सगळं सारंग सर आता मागे पुढे बघतात. आणि या अगोदर भैरवीसुद्धा मागे पुढे आपल्या कुटुंबाची जबाबदारी उचलून त्यांना बघत होती. पण आज आपल्यासाठी सारंग सर एवढं काही करतात तर आपल्याला सारंग सरांपासून लपून ठेवायचं नाही आहे. आणि आपल्याला हे आवाजाचं सत्य सारंग सरांना सांगावंच लागेल. ही आता असा विचार सावलीच्या मनात येत असतो. आणि त्यानंतर आता इकडे सावली घरामध्ये असलेल्या विठ्ठलाच्या तिच्या मूर्तीसमोर येते. सावलीने आता विठ्ठलासमोर दिवा लावलेला असतो. आणि आता प्रार्थना करून सावलीला आईवडिलांची आठवण येत असते. आणि त्याच वेळेस आता समोर लावलेला दिवा वाऱ्याचा झोका येऊन आता हळूहळू विझण्याचा प्रयत्न करू लागतो. आणि आता दिवा आता फडफड करू लागताच इकडे सावलीला मोठी काळजी लागून राहते. सावली म्हणते की तिकडे आईबाबा ठीक असतील ना, आणि हे काय होऊ राहिलंय. विठ्ठला, तूच माझ्या आईबाबांचं आता रक्षण कर. आणि सावली विचार करते की आषाढी एकादशीला जाण्याच्या वेळेस आई वडिलांची एवढी तब्येत ठीक नव्हती. फक्त प्रथा आणि परंपरा मोडू नये आणि सखदेव दादाला त्यांच्यावरती ही अशी वेळ आली म्हणून आईवडिलांना पुन्हा आपल्यासाठी आषाढी एकादशीला जावं लागलं. आणि तब्येत बरी नसतानासुद्धा एकनाथराव आषाढी एकादशीला गेले हे सत्य आता सावलीला कळतं. आणि इकडे खरोखर आता पायी वारी करत असताना एकनाथरावांची तब्येत काही ठीक नसते. आणि एकनाथराव एकदम हळूहळू वारीच्या त्या लोकांमध्ये चाललेले असतात. कान्हूला ही गोष्ट समजते. आणि इकडे आता सावली म्हणते की विठ्ठला, माझे आईवडील तुझ्याकडेच येत आहे तुझ्या भेटीला, तेव्हा त्यांचं तू रक्षण कर. आणि इकडे आता कान्हूला एकनाथरावा
ची तब्येत चांगली नसल्यामुळे आता मोठा धक्का बसतो आणि पटकन कान्हू आता सावलीला हे सगळं सांगावं असा विचार करते. पण आता सावलीचा फोन तिकडे असल्यामुळे सावली फोन उचलत नाही. त्यामुळे आता कान्हूने सारंगच्या मोबाईलवर फोन केलेला असतो आणि सारंगला आता सगळी हकीकत समजते. एकनाथरावांची तब्येत ठीक नाही आणि ते वारीला चालले हे सत्य समजताच आता सारंगला धक्का बसतो आणि त्याच वेळेस पाठीमागून आता सावली पळतच सारंगकडे येते. पटकन आता सारंग फोनवर बोलत असतो आणि सारंग थांबतो आणि सावलीकडे बघतो. सावलीला म्हणतो काय, तर सावली म्हणते काही नाही आणि पटकन सावलीसुद्धा आता बाहेर जाते आणि नक्कीच काहीतरी आता अघटित घडणार हे सावलीला कळतं. आणि सारंग आता फोन ठेवतो आणि म्हणतो ठीक आहे, मी लगेच निघतो. आणि इकडे आता सारंग विचार करतो की सावली कुठे गेली. सारंग आता सावलीला बघू लागतो. इकडे सावली आता पटकन तिची पिशवी घेऊन आता इकडे भागवतांच्या घरी निघालेली असते. पण तेवढ्यात अमृता तिथे येत सावलीला थांबवते आणि म्हणते सावली अगं कुठं चालली. सावली म्हणते की अमृता वहिनी, मला ना आईवडिलांची खूप काळजी वाटते आणि ते पंढरपूरला आषाढी एकादशीला चाललेत, पण बाबांची तब्येत ठीक नाही आहे आणि मला विठ्ठलासमोर गेल्यानंतर काहीतरी असा दृष्टांत झाला, मला काहीतरी संकेत मिळाला आहे आणि नक्कीच काहीतरी अघटित घडणार म्हणून मी बाबांना थांबवायला चालले आणि त्यासाठी ना मला बाबांना थांबवावंच लागेल, कारण बाबांचा जीव धोक्यात आहे. तेव्हा आता अमृता म्हणते थांब सावली, तू एकटी जाऊ नकोस. आणि लगेच आता सारंग तेवढ्यात तिथे येतो. अमृता सारंगला म्हणते की सारंग, सावलीबरोबर तूही जा. तर सारंगला अगोदरच फोन येऊन सगळी हकीकत कळालेली असते आणि सारंग सावलीला घेऊन आता पंढरपुराकडे निघालेला असतो. आणि सारंग म्हणतो की चला सावलीसाठी आषाढी एकादशीला विठ्ठलाचे सुद्धा सावलीला दर्शन घडूयात. आणि आता सावलीला घेऊन पंढरपुरात आता जात असताना इकडे आता सावली विचार करते की आई बाबा आता कुठपर्यंत गेले असतील काय माहिती. आणि अखेर आता सावली ही सारंगसोबत पंढरपुरात येते आणि पंढरपुरात खूप सारी गर्दी असते. सावली सारंग दोघेही आता इकडे विठ्ठलाला हात जोडतात आणि त्यानंतर मात्र कान्हू आणि एकनाथराव आता पंढरपुरातच आलेले असतात. एकनाथरावांची तब्येत बिघडलेली असते. सावली विचार करते की आता बाबांना कसं शोधायचं. आणि इकडे आता पंढरपुरात मोठे भजन कीर्तन चालू असते. एकनाथराव कान्हू एका ठिकाणी थांबलेले असतात आणि त्या ठिकाणी मोठ्या भजनाचा कार्यक्रम सुरू असतो. आणि आता सावली कान्हूला फोन लावते आणि कान्हू सावलीला ठिकाण सांगते. पटकन सारंग आणि सावली तिथे येतात आणि त्यानंतर आता पटकन सारंग आणि सावली तिथे येताच आता एकनाथ कान्हू भजन करत असतात. एकनाथरावांना त्रास होत असतो आणि तेवढ्यात आता एकनाथराव भजन करत असताना सावली तिथे येते. तर आता भजन चालू असताना पटकन त्रास होत असल्यामुळे सावली आता एकनाथरावांकडून टाळ घेते आणि स्वतः भजन करायला बसते. सारंगसुद्धा तिथे बसलेला असतो आणि अखेर एकनाथरावांचा आवाज निघेनासा होतो आणि भजन अर्धवट राहणार. यामुळे आता एकनाथरावांना वाईट वाटतं. तर सावलीला ते सगळं समजतं आणि पटकन आता सावली तिच्या आवाजात एकनाथराव जे विठ्ठलासाठी गाणे गात असतात तेच आता सावली तिच्या आवाजात गाणे गाते. आणि अखेर सावलीचा आवाज आलेला असतो तो सारंगसमोर. ताराचा जसा सेम टू सेम आवाज, तोच आवाज आता सावलीने त्या भजनातून विठ्ठलासमोर गाणे म्हणत दाखवलेला असतो. सावलीचा नाविलाज असतो आणि आता सावलीच्या देखील मनाला वाटलेले असते की काही जरी झालं तर सारंग सरांपर्यंत आपला हा आवाज जायला पाहिजे आणि आपल्या डोक्यावरचं ओझं कमी व्हायला पाहिजे. आपल्याला आत्तापर्यंत सांगण्याची सारंग सरांना हिंमत झाली नाही, तेव्हा आपण हे दाखवून तरी देऊयात असे म्हणत मोठ्या सुंदर आवाजात गोड गळा गात सावलीने विठ्ठलासाठी गाणं म्हटलेलं असतं. आणि एका क्षणात सारंगने तो आवाज सावलीचा ओळखलेला असतो. आत्तापर्यंत सावली ताराची असिस्टंट म्हणून सावली ही तिच्या आवाजात गाणं गात होती हे सत्य आता समोर यायला सारंग अजिबात आता विसरलेला नसतो. आणि सगळ्यात मोठ्या आवाजाचे भांडे सारंगसमोर आता फुटलेले असते आणि विठ्ठलाने मोठा न्याय मिळवून दिलेला असतो. सावलीचा आवाज सारंगसमोर येत आता सारंग कोणता भयानक निर्णय घेणार आणि सावलीच्या कुटुंबाची जबाबदारी घेऊन सारंग आता एकनाथ आणि कान्हूला विठ्ठलाचे दर्शन करून पुन्हा कसे घरी घेऊन येणार हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.